ओ मंडळी, ऐकला का हा आवाज? ही शेव खूप खमंग व कुरकुरीत अशी आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1.5 चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यामध्ये 1 गड्डी लसणाचं पाणी करून घालायचं व छान भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं. पीठ एकदम छान मळून झालं की ते सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं व तेल गरम झालं की यामध्ये शेव पाडून घ्यायची व तेलातले बुडबुडे बंद होईपर्यंत याला दोन्ही साईडने तळून घ्यायचं. दोन्ही साईडने तेलातले बुडबुडे बंद होईपर्यंत तळून घ्यायचं. गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची व हे शेव तळून घ्यायचं. इथे पाहू शकता आपला पहिला घणा बनवून तयार झालेला आहे. याच पद्धतीने पूर्ण शेव बनवून घ्यायची. ही शेव तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊन जाऊ शकता. अगदी 15 दिवस ही छान अशी राहते. इथे आपली शेव बनवून तयार झालेली आहे. चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा.